मला खरं इथं सांगा वाटतं, इथं मानखटाच्या जनतेला अजूनही काळ बदललाय, त्यामध्ये अजून इथे एखादं हॉस्पिटल झालं नाही, एखाद्या माणसाला इमर्जन्सी कुठं जायचं तर अकलूजला जायचं करायला आमच्या काटकट डॉक्टर ओढून जावं लागतं, एखादं इथं हायस्कूल हे हॉस्पिटल सुद्धा झालं नाही. या तालुक्याला खरी गरज आहे हे जे युतीचं सरकार आहे, की जे दोन्ही पक्ष फोडून झालेलं सरकार, हे आपल्या शेतकरी विरोधी आहे. मागच्या वेळी तुम्ही बघितलं कांद्याचं उत्पादन चांगलं आलं, जागतिक बाजारात दर वाढले, ते निर्यात बंदी घातली आणि त्यामुळे आपल्याला कांद्याच्या याच्यामध्ये शेतकरी अतिशय अडचणीत आला. यावेळी पीक चांगलं झालं, सोयाबीनचे दर कमी झाले आणि इथं तेलाचे दर दिवाळीला वाढले. अशा पद्धतीनं शेतकरी विरोधी सरकार असतात. पवारसाहेब मुख्यमंत्री असताना आपल्याला रोजगार हमीतून आपल्याला फळबागाची योजना आणली, ड्रीपला सबसिडी 71,000 कोटीची कर्जमाफी केली आणि शेतकऱ्यांची MSP वाढवण्याचं काम कृषी मंत्री असताना केलेलं आहे. जलसंधारणात पण त्याने आपल्या इथल्या खासदार असताना मी त्या विधान परिषदेला संधी दिली होती, त्या माध्यमातून आपण कामं केलेली आहेत. तेवढ्यावरती न थांबता खऱ्या अर्थाने या तालुक्यामध्ये आपल्याला औद्योगिक करावं लागणार आहे, तरुणाच्या हाताला काम द्यावं लागणार आहे आणि त्यासाठी ते MIDC काढण्याचा पाणी राखीव ठेवलेला आहे. आम्ही प्रयत्न करणार आहे आणि ते प्रयत्न करून MIDC झाली पाहिजे.